ज्या प्रकारे त्यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये दिले की 35 वर्ष मी शिवसेनेत काम करत होतो आणि आता ठाकरेंची साथ सोडून ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी हा पक्ष प्रवेश होतोय आणि त्यांचे जे समर्थक आहेत ते मोठ्या संख्येने आता मुंबईत दाखल होत आहेत। नवी मुंबईमध्ये काही जे शिवसैनिक आहेत त्यांचे समर्थक आहेत ते मुक्कामी होते, आणखी काही गाड्या इथे येत आहेत आणि ठाण्यामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांना हा निर्णय कशा पद्धतीने त्यांचं काय या निर्णयावर प्रतिक्रिया आहे मला सांगा। राजन साळवी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जात आहेत। तुम्हाला याआधी चर्चा झाली होती असं कळतं की बैठका झाल्या होत्या आणि त्यानंतर तुम्ही आता मोठ्या संख्येनं नवी मुंबई आणि इथे येत आहेत। राजन साळवी बरेच वर्ष शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदापासून ते त्याने आमदार पदापर्यंत काम केलेलं आहे। जवळजवळ 3 टर्म त्याने आमदार पद भोगलेलं आहे। असं असताना सुद्धा आता त्याने जो हा निर्णय जो घेतलेला आहे हा त्यांचा योग्य निर्णय आणि योग्य वेळी घेतलेला आहे असं आम्हाला वाटतं। कारण भविष्यामध्ये त्यांना जर भवितव्य हवं असेल तर तो हा निर्णय घेणं त्यांना योग्य होता आणि असं तशा पद्धतीने निर्णय। तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय योग्य आहे? तुमच्याशी चर्चा सगळ्यांची झाली? हो, आमच्याशी चर्चा झाली। आमच्याशी चर्चा करूनच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयाला आम्ही समाधानी आहोत, कारण आम्हाला भविष्य त्यांच्यात दिसतंय। त्यांनी जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत। अनेक कारणं सांगितली जात आहेत हा निर्णय घेण्यामागची, तुम्हाला काय कारणं सांगितली? नाही असं काय, आता तर हे सगळं मीडियाला माहितीच आहे आणि त्याच्यावर चर्चा काय करणार। फक्त आम्ही त्यांच्या पाठीशी कायम आहोत। त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे। गाड्या आल्या, अजून किती गाड्या यायच्या? काही कार्यकर्ते यायचे गाड्या आता तर इथे 5 लक्झरी आलेल्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त 4 चाकी गाड्या 15 तरी आलेल्या आहेत। त्याच्या मोठे शक्ती प्रदर्शन करतायत राजन साळवी। तर या ठिकाणी असंख्य लोक यायला तयार आहेत, परंतु आता हे आम्ही प्रमुख पदाधिकारी इथे आलेलो आहोत आणि याच्यानंतर जेव्हा गावाला मेळावा होईल त्यावेळेला बहुसंख्येने राजन साळवी साहेबांच्या आम्ही सगळे समर्थक त्यांच्या पाठीशी असू। नाही पण राजन साळवी ज्यांच्या विरोधात लढले ते किरण सामंत, त्यांच्या पक्षात म्हणजे शिंदेच्या पक्षात आता राजन साळवी जाणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतले काही नेते या सगळ्यावर टीका करतात। तर टीका करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की या पक्षामध्ये आता जी परिस्थिती चाललेली आहे इथे राजन साळवींना साळवी साहेबांना न्याय हा मिळत नाही। त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन पण आधी भाजपमध्ये प्रवेश करणार होते असं कळत होतं, तुमच्या सोबत सुद्धा बैठका त्यांनी घेतल्या। अशा पद्धतीनं काही भाजपमध्ये जाणार असं काही त्यांचं निश्चित ठरलं नव्हतं। योग्य वेळी योग्य आपण निर्णय घेऊ अशा पद्धतीने त्यांचा निर्णय झालेला होता आणि तशा वेळी वेगवेगळे आम्हाला ते सांगत होते। तुम्ही सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेत होतात, किती जण आज पक्ष प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत? आज इथे प्रमुख पदाधिकारी म्हणून मला वाटतं 500 लोक आलेले आहेत, परंतु ज्या वेळेला आमच्या गावाला प्रवेश होईल ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये तेव्हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमचे जे लोक आहेत ते राजन साळवी 15 वर्ष जे काम करत होते त्यांनी सर्वसामान्य गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीशी बरेच लोक त्यामुळे तयार म्हणजे मशाल सोडून आता धनुष्यबाण हाती घ्या। हो नक्कीच, आम्ही ती तयारीनेच इथपर्यंत आलेलो आहोत। त्यांचा जो प्रवेश आहे त्यासोबत आम्ही सर्व समर्थक त्यांच्या पाठीशी आहोत। त्यामुळे प्रज्ञादास त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या की राजन साळवी यांच्या निर्णयासोबत हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आणि समर्थक मोठ्या संख्येनं इथे येत आहेत, कारण मुक्कामी होते। मोठा प्रवास आहे कोकण ते नवी मुंबईचा आणि काही जण दुपारपर्यंत इथे पोहोचतील आणि हे सर्वजण मिळून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि ठाण्यामध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। आणि जसं त्यांनी सांगितले की जो निर्णय राजन साळवी यांनी घेतलेला आहे त्या निर्णयाशी ते सहमत आहेत आणि त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की कुठेतरी आधीच्या पक्षामध्ये त्यांच्यावर अन्याय होत होता अशी भावना कार्यकर्त्यांची आहे आणि त्यामुळे जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्याच्यासोबत ते असल्याचं ते सांगतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।